गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं शतक. येणारे 18 चेंडू 55ची गरज असताना समोर फलंदाज सचिन पवार आहे. त्याकडे देखील पॉवर आहे. मॅच कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने फिरू शकतो असा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पहिलाच बॉल यावेळी सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑनला प्रतीक काटकर फिकी करतील. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येईल. फक्त एकच धाव येते. या एका धाब्याने धावफलक पुन्हा पुढे जाईल 15 या आकड्यावर. प्रणय सपकाळ स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. एक विस्फोटक फलंदाज आहे. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्यात जाणतं आणि मग तसेच फटकेबाजी पाहायला मिळेल का? समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक होते जरूर, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. मोठे फटके खेळला जाणतो. अटॅकिंग बॅटिंग फक्त त्याची दिशा आहे आणि मग तेच त्याने दाखवलंय. यावेळेस स्वीप केलाय. आणखी एक चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय जरूर, परंतु काय घडलंय मैदानामध्ये पंच कळवतात. हा देखील चेंडू सीमा पार. षटकार. सत्तावीस धावा धावफलकार लागल्यात. म्हणजेच काय समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे 15 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. 15 चेंडू 42 अजूनही करायचे आहेत. प्रणय बॅक टू बॅक दुसरा षटकार लगवलाय. यावेळेस लोवर फुल टॉस. बिग 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 हिट. सलगचा तिसरा चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. षटकार. चांगले मनोरंजन करतोय आमचा डीजे ऑपरेटर अर्थातच अजय पाटील. तुझं देखील मनापासून धन्यवाद करतो. सलग 3 षटकारांसाठी सिद्धेश दंत यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. फलंदाज प्रणय सपकाळसाठी अफलातून बॅटिंग करतोय. धाव फलक पुन्हा 6 पुढे सरकेल. 33 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा फटका. चेंडू चाललाय सळगचा चौथा. वाईडिश काऊ कोणाच्या वरतून सळगचा चौथा षटकार. ज्या फलंदाजाने पहिल्या इनिंग मध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडला होता ना, त्याच फलंदाजावरती आता मात्र गोलंदाजी करत असताना आक्रमण देखील चढवलंय. 4 षटकार आले. धाव फलक पुन्हा पुढे जातोय 39 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा बॅट फिरवली आहे. सळगचा 5वा. वाह, टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजीसाठी. अफलातून बॅटिंग केली आहे. रुपयाचा कॅश प्राइज आलाय. समीकरण कुठे आलाय पाहणा. 12 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज आहे. त्याचबरोबर सन्माननीय जावेदजी पठाण यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 12 चेंडू 24 ची गरज आहे. सामना कुठून कुठे आला. जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजायला काहीच हरकत नाहीये. पाणी घेऊन जा मैदानामध्ये.